सिया सेकंड फ्लोअरवर येताच तिची पावलं सगळ्यात पहिली आरवच्या रूमकडे वळली आणि त्याच्या रूमच्या डोअरला बंद बघून तिने त्यावर नॉक केलं. पण आतून तिला काहीच हालचाल जाणवली नाही. तिने काळजीने परत नॉक केलं तेव्हा कुठे पुढच्या मिनिटाला तो दरवाजा उघडला गेला आणि समोर झोपाळलेल्या आरवला बघून तिला एकदम हायसं वाटलं. नाहीतर क्षणभरासाठी तिच्या मनात तर अगदी परकोटीचे विचार येऊन गेले होते. आणि काय येणार नाहीत ना. दोन्ही भाऊ अगदी उलट्या खोपडीचे जे होते. कधी काय करतील काहीच सांगता यायचं नाही. पण त्याचे लाल होऊन सुजलेले डोळे तो रात्रभर झोपला नाही. आणि वर साहेब रडलेही आहेत हे जणू ओरडून ओरडून सांगत होते. पण जसं सियाचं लक्ष त्याच्या गालावर गेलं तिचं मन भरून आलं. त्याच्या गालावर आत्ताही स्पष्ट उमटलेली अग्नेयच्या बोटांचे व्रण बघून त्याचा फटका किती जोरदार पडलेला ह्याची कल्पना तर न केलेलीच बरी. ओठांची जखमही त्याने क्लीन केलेली नव्हती. तिकडचं रक्त तसंच सुकून गेलेलं. त्याची अवस्था पाहून सियाला परत तिच्या अहोंचा किंचित राग आला. कारण आरव त्याच्या भाईवर किती जीव करतो हे तिला चांगलंच माहीत होतं. पण काय करणार, मॅडम मागूनच काय तो राग करू शकत होत्या. कारण तो पुढे आल्यावर तिचं तरी त्याच्या समोर काही चालत होतं का. पण आत्ता समोर सियाला बघून आरवला राहावलंच गेलं नाही आणि त्याने पटकन पुढे होऊन तिला घट्ट मिठी मारली. तसं सियानेही त्याच्या पाठीवर प्रेमाने हात विसावले. त्याच्या मनातली अपराधी भावना तिला जाणवत होती. वहिनी, खरंच सॉरी ग. काल माझ्या केअरलेसपणामुळे तुझा जीव धोक्यात आला. जर तुला काही झालं असतं तर मी काय केलं असतं ग. कसं जगलो असतो मी. तूही मला भाई इतकीच महत्वाची आहेस. तुमच्याशिवाय मी माझी लाईफही इमॅजिन करू शकत नाही. सियाच्या मिठीत आरवने आत्ता कुठे जाऊन त्याच्या अश्रूंना मोकळं सोडलं. का कुणास, पण कालपासून ज्या मायेच्या उभेची त्याला नितांत गरज होती ती सियाच्या मिठीत गवसली त्याला. त्याची मॉम अग्नीचा शब्द मोडून त्याच्या रूममध्ये येणार नाही हे तो जाणून होता. म्हणूनच कालपासून अक्षरशः एकटाच कुडत होता तो. पण आत्ता त्याच्या हक्काचं स्थान, त्याच्या हक्काची मिठी भेटल्याने त्याला स्वतःला अडवताच आलं नाही. म्हणून तिला अगदीच घट्ट पकडून उभा होता तो. सियाला त्याच्या मनात उठलेली त्सुनामी स्पष्ट दिसत होती. आरू, इकडे बघ माझ्याकडे. मी अगदी ठीक आहे आणि जे झालं त्यात तुझी काहीच चूक नाही. कोणी काहीही समजू दे. मला माहित आहे ना माझा आरू कसा आहे ते. आणि तुझ्या भाईलाही माहित आहे रे. पण ते फक्त दाखवत नाहीत. सिया तिच्या पदराने आरवचे डोळे पुसत त्याला घेऊन आत येताच आरवने पटकन तिला बेडवर बसवलं आणि स्वतः तिच्या पायात बसून तिच्या मांडीवर डोकं ठेवलं. ते बघून सियाला हसूच आलं. दोन्ही भावांचे गुण अगदी सेम होते. रागात असो वा दुःखात त्यांना मायेची उबच शांत करू शकत होती. तिने हळव्या स्पर्शाने त्याच्या केसात हात फिरवताच आरवने बाहेर येणारे अश्रू आवरत डोळे घट्ट मिठून घेतले. वहिनी, भाई खूप रागवलाय ना माझ्यावर. आरवच्या या प्रश्नामागची वेदना सियाला बरोबर जाणवली. भले त्याचे डोळे बंद होते पण त्यामागे लपवलेले अश्रू वाट काढून बाहेर येतच होते. आरू, कधी कधी मातीच्या भांड्याला मजबूत होण्यासाठी त्या मातीलाही भट्टीत तपावंच लागतं ना. मग तसंच तुझ्या भाईला वाटतं तू त्यांच्यासारखं मजबूत व्हावं. कोणीच तुझ्या या अवखळ आणि स्वच्छ स्वभावाचा फायदा घेऊ नये. म्हणूनच काल एक भाऊ म्हणून नाही तर एक वडील म्हणून ते तुझ्या सोबत थोडं कठोर वागले. पण प्लीज
तू त्यांना चुकीचं समजू नको. सिया अगदी कळवळीने त्याच्या समोर अग्नियची बाजू मांडत होती. तिलाही त्या दोघांत काल झालेल्या मनमुठावाचा खूप त्रास होत होता. त्यात आरव तिच्या अहोंना चुकीचं घेतलेलं तिला सहनच होणार नव्हतं. कारण अग्नेयच्या हृदयातली वेदना काल तिलाही पोखरून गेलेली. नाही वहिनी, मी भाईला कधी चुकीचा नाही समजू शकत. तो फक्त माझा भाई नाही तर खरंच माझे डॅडच आहे. लहानपणापासून त्यानेच तर प्रत्येक चुकीत सांभाळून घेतलंय मला. माझी प्रत्येक विश न मागता पूर्ण केलीये त्याने. म्हणून त्याच्या माझ्यावर रागवण्याचा आणि मला मारण्याचा पूर्ण हक्क आहे. वहिनी, मी खरं सांगतोय, मला त्या गोष्टीचं वाईट वाटलंच नाही. पण खंत मात्र इतकीच आहे की माझ्यामुळे भाईला हर्ट झालं. मी खूप गोष्टी लपवल्या त्याच्यापासून. त्यात भाईला इन्फॉर्मही न करता श्रीजाला मेन्शनमध्ये एंट्री दिली. एवढंच नाही, सिक्युरिटी नाही बोलत असतानाही ती कधीही आली तरी तिला आत येण्यापासून न अडवण्याची ताकीद दिली. आरवला आता स्वतःच्या वागण्याचा खूपच पश्चाताप होत होता. मेन्शनमध्ये बाहेरच्या लोकांना अलाउड नाही हे माहीत असतानाही खूप मोठी चूक केलेली त्याने. ज्याची खबर अग्नेयाला कधीच मिळाली असली तरी तो आरवच्या स्वतःहून सांगण्याची वाट पाहत होता. पण आरवने सांगायच्या आधीच श्रीजा नामक प्राणी त्याच्या तीक्ष्ण नजरेसमोर आला आणि सगळंच बिनसलं. त्या बाबतीत तर तुझं चुकलं आहेच, पण मला खात्री आहे तू तुझ्या भाईचा राग नक्की घालवशील. सियाने आरवच्या केसात हात फिरवत हलकं स्मित केलं. दोन्ही भावांचा एकमेकांसाठी कळवळणारा जीव बघून तिला अत्याधिक समाधान वाटत होतं. वहिनी, तुला काय वाटतं, भाई मला माफ करेल ना ग? माफ नाही केलं तर शिक्षा द्यायला सांग. पण मला त्याचा अबोला सहन नाही होणार. आरवने मान वर करून सियाकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यातलं पाणी बघून तिलाच वाईट वाटलं. अग्नीसाठी त्याचा तुटणारा जीव तिच्या हृदयाला खोलवर स्पर्शून गेला. आरू, तुझे भाई आहेत ते. त्यांना कसं मनवायचं हे तर तुला चांगलंच माहीत असेल. सियाने हसून त्याला निर्धास्त करताच आरवच्याही ओठांवर हलका हसू आलं. त्याला इतकं तर माहीत होतं, भाईचा राग लगेच शांत होणार नाही. पण तो त्याच्या भाईचा राग घालवल्याशिवाय निवांतही बसणार नव्हता. आरू बेबी, तू खाली का बसलाय? तोच दरवाजातून आत आलेली श्रीजा आरवला खाली बसलेलं बघून घाईतच त्याच्या जवळ आली. पण तिला अजूनही तिथे पाहून आरवचे डोळे मोठे झाले ना. तो गडबडून तिला काही विचारणार त्याआधीच सिया त्याचा हात दाबून त्याला काहीतरी खुणावताच तो थोडा रिलॅक्स झाला. म्हणजे हे ध्यान स्वतःहून इथे थांबलं नव्हतं, हेच त्याच्यासाठी खूप होतं. बरं चल, तू पटकन फ्रेश होऊन ये. तोपर्यंत मी जरा मॅडमला बोलवायला जाते. तिने तर स्वतःची काय अवस्था केली असेल काय माहीत. त्यात मामा आणि आत्याही नाही आहेत. काल दुपारीच पुण्याला गेलेत ते. सिया हाताच उसासा टाकत उठलीच होती की नित्याचा विषय निघताच आरवचं हृदय धडधडलं. तिने काल त्याच्यासाठी घेतलेला स्टँड आठवून कुठेतरी आत्ताही त्याचं मन खोलवर सुखावलं. ती भाईला किती घाबरते हे त्याच्यापेक्षा जास्त कोणाला माहीत ना. त्यावरून तो तिला चिडवायचाही किती. पण तरी फक्त त्याच्यासाठी काल तिने फर्स्ट टाइम भाई समोर तोंड उघडलेलं. किती हिम्मत एकवटली असेल त्या जीवाने याची तर तो कल्पनाही तो करू शकत नव्हता. आता तिच्या विचारांनी त्याचंही मन तिला एक नजर बघायला व्याकुळ झालं. कालपासून तो स्वतःच इतक्या टेन्शनमध्ये होता की त्याला तिची आठवणच राहिली नव्हती. वहिनी,
ती ठीक आहे ना? आरवच्या प्रश्नावर सियाची बाहेर जाणारी पावलं जागीच थांबली आणि होटांवर हलकं स्मित उमटलं. तिला चांगलंच माहीत होतं आरवचं अधीर मन तिला नक्कीच अडवणार ते. पण इथे श्रीजाच्या कपाळावर मात्र आट्या पडल्या ना. तिला एक नित्यापासून 7 जन्माचं वैर होतं वाटतं. आरू बेबीला त्या नित्याचा प्रत्येक वेळी इतका पुळका का येतो तेच कळत नाही. काल फक्त तिच्यामुळेच ह्याला ह्याच्या भाईची पडली, तरी ह्याची अक्कल काय जागेवर येईना. आत्ताही तिच्यासाठीच जीव खालीवर होतोय ह्याचा. नित्याच्या फक्त नावानेच श्रीजाच्या अंगातल्या रक्तवाहिन्या उसळून निघायच्या. आरू, जर इथे तू ठीक नाहीस तर तिथे ती कशी असणार? पण डोंट वरी, मी तिला खाली घेऊन येते. सिया त्याच्या नजरेतली काळजी भापून त्याला उत्तर देऊन बाहेर पडली. तशी श्रीजा तणतणातच त्याच्या जवळ आली. आरव, काल तिच्यामुळे इतकं मोठं रामायण होऊनही तू तिचा विचार करतोय. श्रीजाचा काहीसा चिडलेला आवाज बघून आरवच्याही चेहऱ्यावरचे भाव कठोर झाले आणि त्याने त्याची गडद नजर तिच्यावर आणली. श्रीजा, इथे बोललीस पण चुकूनही खाली कोणासमोर असं काही बोलू नकोस, कारण या घरात फक्त भाईचेच नाही तर बाकी सगळ्यांचे हातही चांगलेच चालतात. आणि हो, तिच्यामुळे काहीच झालं नाही आहे. ती लहान आहे म्हटल्यावर ती तर मस्ती करणारच ना, आणि माझ्यासोबत तर तिची नोकझोक चालतच राहते, म्हणून ती चुकीची होत नाही. उगाच तिला ब्लेम करू नको. मलाच अलर्ट राहायला हवे होतं. त्यामुळे हा विषय इथे स्टॉप करून तू खाली जा. मी फ्रेश होऊन आलो. आरवने श्रीजाला उत्तर देऊन तो तडक त्याच्या क्लोजेटमध्ये गेला. पण त्याचं आत्ताही नित्याची बाजू घेऊन बोलणं श्रीजाला चांगलंच खटकलं. आरव, आज भलेही कोणाला ती चुकीची वाटत नसेल, पण एक दिवस असा नक्की येईल की ती सगळ्यांच्या नजरेत चुकीची असेल. तू तर तिचं तोंडही पाहणार नाहीस. श्रीजा पुढचा खूप भयंकर विचार करून पाय आपटतच खाली गेली. पुढच्या अर्ध्या तासात सियाने आरव आणि नित्याला तर डायनिंग टेबलवर आणलं. आज श्रीजाही असल्याने आरवची इच्छा असतानाही त्याला नित्याच्या बाजूला बसता आलं नाही. परत ती त्यावरून काही बोलायला नको म्हणून शांत बसलेला तो. पण त्याची आतल्या आत मात्र चिडचिड सुरू होती. तरी आगाऊ आवर्जून तिच्या समोर जाऊन बसलेला. तिचा ओढलेला चेहराच सांगत होता की मॅडमने ही रात्र रडून काढली येते. पण आता ही मान खाली घालूनच बसलेली ती. जणू सगळ्या गोष्टींचं ओझं तिच्याच मानेवर आलेलं. बाई सुवर्णा, त्या रावणाला काय खाऊन जन्माला घातलंच म्हणते मी. पोराच्या गालावर तर त्याने नक्षीच उठवून टाकली. आजी आरवच्या गालाचं खूप बारकाईने निरीक्षण करत बोलली. त्याच्या गालावरचे ते व्रण बघून आजीला तर हसावं की रडावं तेच समजेना. म्हणजे काल तर ही म्हातारी रडत होती, पण आज मात्र हिला हसू येतंय. या वयातही पक्की आगाऊ होती ती. हो आजी, बघा ना, भाईंनी किती जोरात मारलंय आरू बेबीला. श्रीजा ही सगळ्यांसमोर चांगली बनत आरवसाठी तळमळत बोलून गेली खरं, पण तिच्या या नौटंकीवर आजीच्या भुवया आकसल्या ना. सुवर्णानेही काहीच नापसंतीने तिच्याकडे बघितलं, पण आरवची नजर मात्र नित्यावर होती. तिने निदान एक नजर तरी आपल्याकडे बघावं असं मनोमन वाटत होतं त्याला. हो ना, चुकलंच अग्नीचं. तुझ्या बेबी ऐवजी तुला ठेवून दिली असती तरी तू आरवसाठी तर तो मारही हसत हसतच खाल्ला असताच, हो की नाही? आजीच्या या प्रश्नावर श्रीजाच्या तोंडाचा रंगच उडाला. थोबड्यावर तर जणू रात्रीचे 12 वाजले.
ही म्हातारी वेडीबिडी झालीये का? म्हणजे इथे हाच एका फटक्याने जमिनीवर पसरलेला, तिथे मी तर कायमची जमिनीत गाडली जायची. या म्हातारीला तर तेच हवे असेल. श्रीजाने आरवचा गाल बघून भीतीने आवंडा गिळत वरवर हसत होकारार्थी मान हलवली. आता चांगलं बनण्याच्या नादात तिच्याकडे पर्याय तरी होता का? आरू, राजा खूप दुखतय का? सुवर्णाचा कातर झालेला आवाज आणि थरथरणारा हात आरवच्या गालावर फिरताच आरवने हलका हसत डोळे मिटले आणि त्या क्षणी इथे नित्याने तिची भरलेली नजर त्याच्यावर आणली. त्याच्या गालाला अजूनही लाल बघून तिचे डोळे जास्तच भरून आले आणि कोणी बघायच्या आत तिने पटकन नजर झुकवली. मॉम, प्लीज रडू नको यार. मी ठीक आहे. आणि तसंही तू रडताना बिलकुल चांगली वाटत नाहीस. आरवने सुवर्णाशी बोलता बोलता त्याची नजर आणून नित्यावर रोखली. तिच्या पापण्यांवरचा ओलसरपणा त्याला स्पष्ट दिसत होता आणि म्हणूनच न कळत त्याचाही जीव तुटत होता. जाना, डोंट. तोच लिफ्टचा दरवाजा उघडताच अग्नेयचा आवाज त्या पूर्ण हॉलमध्ये घुमला आणि इथे डायनिंग एरियात बसलेल्या एकूण एक जणांचा पाठीचा कणा अगदीच ताठ झाला. पण त्याच्या फक्त आवाजानेच श्रीजाचा जीव तर बसल्या जागीच कंठाशी आलेला. कारण खरंच समोर दिसणाऱ्या त्या भारगस्त व्यक्तिमत्वावर नजर रोखणं इतकं सोपं नव्हतंच. अहो, तुम्ही माझा ऐकणार आहात की नाही? सिया त्याचा हात लिफ्टच्या बाहेर ओढू लागली, पण तो तिच्याने हलतही नव्हता. प्रिन्सेस, तो तिला एका झटक्यात लिफ्टमध्ये ओढून परत समजावणार की तोच ठीक आहे, नाही ऐकायचं ना तुम्हाला माझं? बरोबर आहे. का ऐकाल ना? तुमचं माझ्यावर प्रेमच कुठे आहे? ठीक आहे, नका, अजिबात नका येऊ तुम्ही. पण मग मी पण ब्रेकफास्ट करणार नाही, लक्षात ठेवा. तरी तुम्हाला काय फरक पडतो? तुम्ही तर काय सकाळपासून लिटर भरती काळी कॉफी पिऊन तुमचं पोट भरलं असेल. मग माझ्या इवलूशा पोटाचं कोण विचार करणार? जाऊ दे, चला. तुम्हाला ब्रेकफास्ट नाहीच करायचा तर परत जाऊ आपण आपल्या रूम मध्ये. उगीच दुसऱ्यांच्या पोटात दुखायला नको. सिया तिच्या चेहऱ्यावर भलं मोठं दुःखाचं सावट आणून बळबळत चेहरा फिरवते. तशा इथे अग्नेयच्या भुवया उंचावल्या ना. म्हणजे मॅडम रूम मध्ये जाऊया म्हणत तर होत्या, पण दरवाजातून पाय काढतील तर लिफ्ट बंद होईल ना. तिच्या नौटंकीला बघून अग्नेयला हसूच आलं. त्याने सगळ्यांसोबत नाश्ता करावा यासाठी तिचा किती तो अटापिटा चाललेला. शेवटी तिच्या समोर काय छिंकणार होता ना तो. फायनली त्याने मोठा श्वास सोडत नकारार्थी मान हलवली आणि तिचा हात पकडून सरळ डायनिंग एरियात आला. तिला व्यवस्थित त्याच्या बाजूच्या चेअरवर बसवून तो त्याच्या मेन चेअरवर बसला. तो येताच त्याच्या फक्त अस्तित्वानेच त्या जागेत आलेलं दडपण श्रीजालाही जाणवलं. पण आता तिलाही मान वर करून त्याच्याकडे पाहण्याची हिम्मत नव्हती. पण आरव मात्र आपला भाई एक नजर तरी आपल्याकडे बघू दे म्हणून त्याच्याचकडे एकटक बघत होता. पण छे, रागवला होता त्याचा भाई त्याच्यावर. मग ती आग इतक्यात शांत होणार होती का? कॉफी? त्याच्या एका आवाजासरशी त्याच्या समोर त्याची रेग्युलर कॉफी हजर झाली. तसा तो कप उचलायला जाणार त्याआधीच सियाने तो पटकन बाजूला केला. त्याने गोंधळून तिच्याकडे पाहिलं, पण तिच्या या ऍक्शनवर बाकीच्यांच्या थोबड्यावरचे रिॲक्शन बदलले ना. अहो, सकाळपासून ही तुमची कितवी कॉफी आहे हे तरी माहित आहे तुम्हाला? इतकी ही कॉफी शरीरासाठी चांगली नाही. ही अशी वाफाळलेली कडू कॉफी पिताना म्हणून तुमचं डोकं गरम असतं.
हा ज्यूस पिया म्हणजे थोडे थंड व्हाल. सियाने तणतणतच स्वतःचा ज्यूसचा ग्लास त्याच्या समोर ठेवला. पण आता मॅडमची वाढलेली हिंमत बघून जिथे सगळे डोळे फाडून बघत होते, तिथे अग्नेय मात्र मनोमन सुखावला होता. ती त्याच्या जवळ असो किंवा नसो, तिचं त्याच्यावर पूर्ण लक्ष आहे हेच त्याच्यासाठी आनंदाची गोष्ट होती. त्याने गपगुमान तो ज्यूसचा ग्लास ओठांना लावला. ते बघून तर सगळ्यांच्या किडण्या घशात आल्या ना. आजीच्या तर तोंडाचा भला मोठा आब असलेला. आणि तुम्ही ते एक काय 100 कॉफी मागतील, मग तुम्ही लगेच देणार का? तुम्हाला तुमच्या बॉसची काळजी नाही असं समजू का मी? यापुढे त्यांनी कॉफी मागितली तरी त्यांना फक्त 2दाच कॉफी द्यायची, त्यानंतर अजिबात नाही. समजलं? सियाने स्टाफला दटावताच ते मान झुकवून तिथून निघून गेले. पण जशी तिची नजर अग्नेयवर आली, तो तिला गालात हसत ज्यूस पिताना दिसला. जाना, तुझ्या म्हणण्यानुसार आज संध्याकाळी आपलं लग्न विधिवत होईल. मग त्यानंतर जशी आता अधिकाराने माझी काळजी दाखवत आहेस ना तू, तसंच हक्काचं प्रेमही हवीये मला. त्या बाबतीत मी तुला अजिबात समजून घेणार नाही हे मी तुला आधीच सांगतोय. आजची रात्र फक्त आपली हवीये मला. अग्नेय पुढे झुकून हळूच सियाच्या कानात पुटपुटताच त्याचं ऐकून सियाचे डोळे क्षणात मोठे झाले. तर मग चला, आरव आपल्या भाईचा राग काढेल तेव्हा काढेल, पण आता आपल्याला सिया आणि अग्नेयच्या मिलनाची तयारी करावी लागेल. मग त्या मिलनासाठी तुम्ही एक्साइटेड आहात की नाही ते मला कमेंट करून नक्की कळवा. आणि जर आजचा भाग आवडला असेल तर तेही मला आवर्जून सांगून खूप साऱ्या लाईक्स द्या आणि भरपूर लोकांसोबत ही स्टोरी शेअर करा. आणि ज्यांनी कोणी अजून माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी आता करूनच सोडा.